नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पंकज स्टडी मॅथ या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत करतो। तर आपण पाहत आहोत CTET तसेच TET तलाठीवरती आणि सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी उपयुक्त अति महत्त्वाची प्रश्न उत्तरे। तर आपण पाहत आहोत मिनी डोज 5 क्वेश्चन इन 5 मिनिट। चला तर मग पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया। पहिला प्रश्न, किस देश के संविधान से मौलिक कर्तव्य लिया गया है। आता मौलिक कर्तव्य म्हणजेच जे आहे ते आहे मार्गदर्शक कर्तव्य। ठीक आहे, तर मार्गदर्शक कर्तव्य कुठून घेतण्यात आलेले आहे? तर पर्याय आहे 1 जर्मनी, 2 USSR, 3 USA आणि 4 युनायटेड किंगडम। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जर्मनी जे आहे, जर्मनीकडून आपण आणीबाणी, ठीक आहे, आणीबाणीमध्ये मार्गदर्शक कर्तव्यांचं हनन करणे ही आपण जी संज्ञा घेतलेली आहे। त्यानंतर USA मधून घेतलेले आहेत आपण मूलभूत अधिकार। ठीक आहे, मूलभूत अधिकार आपण USA कडून घेतलेले आहेत। त्यानंतर आहे युनायटेड किंगडम कडून आपण संसदीय शासन प्रणाली तसेच कायद्याचे राज्य, ठीक आहे, कायद्याचे राज्य या गोष्टी घेतलेल्या आहेत। तर उरलेला आहे USSR कडून आपण मौलिक कर्तव्य घेतलेले आहे। ठीक आहे, त्यानंतर इतरही काही देशांकडून आपण काही महत्त्वाच्या गोष्टी घेतलेल्या आहे, त्या स्क्रीनवर आहे, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता। तर जसे की आपण मुख्य गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे। जसं सोव्हिएत संघ आपण आता सांगितलं की आपण मूलभूत कर्तव्य घेतली। युनायटेड किंगडम्स कडून म्हणजे UK कडून आपण संसदीय शासन प्रणाली, कायद्याचे राज्य, एकेरी नागरिकत्व। त्यानंतर अमेरिका मूलभूत अधिकार असेल। त्यानंतर राष्ट्रपतीवर जसं की महाभियोग, ठीक आहे, महाभियोग आहे। आयर्लंड कडून मार्गदर्शक तत्वे। कॅनडा कॅनडा म्हटलं की केंद्रावरती फोकस करायचा। ठीक आहे, तर सर्व अधिकार केंद्राकडे असतील वगैरे, या सर्व गोष्टी ज्या कॅनडा आलं की केंद्र याकडेच फक्त लक्ष द्यायचं। त्यानंतर ऑस्ट्रेलिया याकडून आपण समवर्ती सूची घेतलेली आहे। जर्मनीचं सांगितलं आणीबाणी। फ्रान्स स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचे आदर्श, या गोष्टी आपण फ्रान्स कडून घेतलेल्या आहे। त्यानंतर दक्षिण आफ्रिकेकडून आपण घटना दुरुस्तीची प्रक्रिया। ठीक आहे, यानंतर पुढील प्रश्न, तिब्बत की सांगपो नदी भारत में जानी जाती है। तर तिब्बत की सांगपो, ठीक आहे, याला अशी सुद्धा लिहिल्या जाते, सांगपो नदी। ठीक है, भारत में किस नाम से जानी जाती है? तर त्याचे पर्याय आहेत गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा आणि यमुना। तर जसं आपण पाहायचं झालं की जो हिमालय आहे, हा जर हिमालय पकडला तर ही याचं योग्य उत्तर समजा ब्रह्मपुत्रा असेल। ठीक आहे, तर हिमालयामधून ब्रह्मपुत्रा जी आहे ही हिमालयाला समांतर अशी वाहत येते। जसं आता आपण पाहायचं झाल्यास जर भारत पाहिला आणि इकडे नॉर्थ ईस्ट, ठीक आहे, तर हा जो हिमालय आहे या हिमालयाला समांतर अशी ब्रह्मपुत्रा येते। त्यानंतर इथे अरुणाचलमध्ये नामचा बरवा नावाचा एक पर्वत आहे जो हिमालयाची पूर्व दिशेचा शेवटचा पॉइंट आहे। याला ती अशी युटर्न घेऊन म्हणजे वळसा घालून अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करते आणि इकडून ती बंगालच्या उपसागराला मिळते। तर अरुणाचलमध्ये प्रवेश करताना तिला इथे लोकल भाषेमध्ये दिहांग या नावाने ती ओळखली जाते। त्यानंतर इथे मधात आसाममध्ये तिच्यावरती माजुली नावाचे बेट आहे, जे जगातील नदी क्षेत्रामध्ये असलेले सर्वात मोठे बेट आहे। ठीक आहे, तर चला पुढील प्रश्नाकडे जाऊया। वन्यजीव सुरक्षा अधिनियम कब पारित किया गया था? पर्याय आहेत 1960,
1975, 1972, 1962. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर 1972 असेल. तर हा जो वन्यजीव सुरक्षा अधिनियम आहे, हा जी जंगली जनावरे आहे यांची शिकार असेल, यांची तस्करी असेल किंवा यांच्यापासून बनवलेली कुठलीही उत्पादने असतील यावर निर्बंध घालण्यासाठी हा अधिनियम तयार करण्यात आलेला होता. व याच अधिनियमाचा आधार घेऊन नंतर भारतामध्ये अभयारण्य असतील किंवा राष्ट्रीय उद्याने असतील याची जी आहे संख्या वाढवण्यात आलेली होती किंवा ते तयार करण्यात आलेले होते. तर इतरही काही महत्वाची जी आहे कायदे आहेत, जसं जैविक विविधता कायदा हा 2002 चा आहे. त्यानंतर पर्यावरण संरक्षण कायदा 1986, हवा प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1981, वन संरक्षण कायदा 1980 आणि जल प्रतिबंध आणि प्रदूषण नियंत्रण कायदा 1971. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4, कान्हा राष्ट्रीय उद्यान. कान्हा राष्ट्रीय उद्यान भारत के किस राज्य में स्थित है? पर्याय पुढील प्रमाणे आहे. पर्याय क्रमांक 1 पश्चिम बंगाल, 2 गुजरात, 3 तामिळनाडू आणि 4 मध्य प्रदेश. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर मध्य प्रदेश असेल. आणि त्यासोबतच इतरही काही राष्ट्रीय उद्याने महत्वाची जी तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 5, वायुमंडल का प्रमुख स्तर जो पृथ्वी के सबसे पास है. तर सर्वात जवळ असणारा वायुमंडलचा जो स्तर आहे तो कुठला आहे? तर याचे पर्याय आहे समतापमंडल, त्यानंतर आयनमंडल, त्यानंतर मध्यमंडल, त्यानंतर शोभमंडल म्हणजेच स्ट्रेटोस्फिअर, आयनोस्फिअर, मिझोस्फिअर आणि ट्रोपोस्फिअर. तर याचं योग्य उत्तर हे ट्रोपोस्फिअर आहे. त्यासोबतच इतर माहिती घ्यायची झाल्यास हा जो आहे ट्रोपोस्फिअर हा 0 ते 12 किलोमीटर म्हणजे आपल्या पृथ्वीच्या किंवा समुद्र सपाटीपासून जमिनीपासून जो आहे हा 0 ते 12 किलोमीटर पर्यंत हा विस्तारलेला आहे. यामध्ये जसं आपलं हवामान, सजीवाला लागणारं जे हवामान आहे हे सर्व हवामान, धूळ, वारा, पाऊस या सर्व गोष्टी या थरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर 12 ते 15 किलोमीटरचा स्तर हा स्थितांबरचा म्हणजे स्ट्रेटोस्फिअरचा असतो, ज्यामध्ये आपल्याला ओझोनचा मुख्य स्तर पाहायला मिळतो, जो की सूर्यापासून येणारे अतिनील किरणांना शोषून घेतो आणि आपलं त्यापासून रक्षण करतो. त्यानंतर 50 ते 85 किलोमीटरचा मध्यांबर म्हणजे मिसोस्फिअर, यामध्ये जे आहे जसं जसं वर जाऊ तसं तसं हवामान थंड होत जातं व यामध्ये येणाऱ्या ज्या मेटेरॉइड्स म्हणजे ज्या उल्का असतात त्या पृथ्वीवरती प्रवेश करताना या थरामध्ये घासून त्याची राख होत असते. पुढील स्तर जो आहे हा थर्मोस्फिअर जो आहे 85 ते 700 किलोमीटर पर्यंतचा, यामध्ये अरोरा हे तुम्ही ऐकलेलं असेल, ज्यामध्ये विविध कलर्स पाहायला मिळतात जे की नॉर्दर्न आणि साऊदर्न लाईट्स या नावाने ओळखले जातात. ठीक आहे. त्यानंतर बाह्यांबर जसं एक्झोस्फिअर, तर यामध्ये जवळजवळ हा म्हणजे अवकाश आणि पृथ्वी यामध्ये मिक्स होणारा स्फिअर आहे, ज्यामध्ये आपले उपग्रह आहे ते पृथ्वीभोवती प्रदक्षिणा मारत असतात. यानंतर होमवर्कचा क्वेश्चन, प्रत्येक स्लाइड नंतर आपण एक होमवर्कचा क्वेश्चन देत असतो, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, हमारे सौर मंडल में कौन सा ग्रह पृथ्वी से छोटा है? याचे पर्याय पुढील प्रमाणे आहे, मंगळ, बृहस्पती, बुध आणि शनी. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास स्टडी मॅथ या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.